इथे मी पाठीमागचा जो भाग आहे ब्लाऊजचा इथे ड्रॉ करून घेतलेला आहे चॉकच्या सहाय्याने आणि कटिंग करून तोच भाग मी आता इथे आपल्या कापडावर ठेवलेला आहे। आणि आता मी खालच्याच बाजूने फक्त अर्धा इंच वाढवणार आहे आणि कमरेच्या बाजूने अर्धा इंच वाढवणार आहे आणि जसा आपला ब्लाऊज पीस मी ठेवलेला आहे ते पूर्ण छापून घेणार आहे। छापून झाल्याच्या नंतर आता तो मी इथे ड्रॉ करणार आहे पट्टीच्या आणि चॉकच्या सहाय्याने, म्हणजे तुम्हाला इथे पाठीमागच्या भागावरून पुढच्या भागाची कटिंग तुम्ही इथे करू शकता। इथे मी मेन फॅब्रिकवर ठेवून पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे आणि जो आपला पुढचा भाग आहे इथे मी इथे टक्स घेते। आता टक्स झाल्याच्या नंतर हा शिवून घेणार आहे। तुम्ही अशा प्रकारे पाठीमागच्या भागावरून पुढच्या भागाची कटिंग आणि स्टिचिंग करू शकता।